नागपूर ते गोवा शक्तीपीठ महामार्गाची घोषणा सरकारने केली आहे, मात्र या महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध आहे। अनेक शेतकरी संघटना हा महामार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरले आहेत। शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय। 23 मार्च शहीद दिनी शेतकरी सामुदायिक फासावर लटकतील किंवा शेतात येणाऱ्या अधिकाऱ्यांना फासावर लटकवू असा इशारा दिलाय। नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग रद्द करा, अन्यथा येत्या 23 मार्च शहीद दिनी शेतकरी सामुदायिक फासावर लटकतील असा टोकाचा निर्णय महामार्ग बाधित शेतकऱ्यांनी घेतलाय। शेतजमीन अधिग्रहणासाठी येणाऱ्या अधिकाऱ्यांना फासावर लटकवू असा इशारा देखील शेतकऱ्यांनी दिलाय। सांगलीमध्ये पार पडलेल्या शेतकरी कामगार पक्षाच्या महामार्ग लढा प्रशिक्षण कार्यशाळेमध्ये शेतकऱ्यांनी ही भूमिका घेतली आहे। शक्तीपीठ महामार्गासाठी राज्य सरकार ब्रिटिशांप्रमाणे शेतकऱ्यांना वागणूक देत आहे। राजगुरू, सुखदेव आणि भगतसिंग यांना जसं फासावर लटकवलं तशीच अवस्था आज शेतकऱ्यांची करण्यात येते। त्यामुळे शक्तीपीठ महामार्ग रद्द न केल्यास शेतकरी 23 मार्च शहीद दिनी शेतामध्ये सामुदायिक आत्महत्या करतील किंवा जमीन घेण्यासाठी येणाऱ्या अधिकाऱ्यांना फासावर लटकवतील असा इशारा देण्यात आलाय। सांगलीमध्ये शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधातील लढ्यासाठी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर भारत पाटणकर यांच्या उपस्थितीत राज्यव्यापी प्रशिक्षण कार्यशाळा पार पडली। यावेळी शेतकऱ्यांनी हा निर्धार केल्याचे शेतकरी कामगार पक्षाच्या महामार्ग आघाडीचे राज्याध्यक्ष दिगंबर कांबळे यांनी दिलाय। मंत्र्यांनी असं सांगितलं की आम्ही शक्तीपीठ करणार नाही, म्हणजे लोकांना मतं मागताना काय सांगताय तुम्ही, तर शक्तीपीठ करणार नाही आणि त्यावेळेला मात्र आता मात्र म्हणताय तुम्हाला न विचारता काय पण करणार आम्ही। हे मागच्या वेळेला केलं, आत्ता पण केलं। त्यामुळे आमचं म्हणणं असं आहे की पहिली गोष्ट अशी की या देशाच्या सरकारनं पूर्वी चळवळींच्या मागणीनुसार एक राजपत्र जाहीर केलेलं आहे 2007ला। त्यामध्ये आम्हाला हे सगळे प्रकल्प पाहिजेत की नाही सांगण्याचा अधिकार दिलेला आहे आणि त्यामध्ये बंधन घातलेलं आहे की याची गरज पहिल्यांदा सरकारनं सिद्ध केली पाहिजे असे प्रकल्प करण्याची। यातनं लोकांचं नेमकं काय भलं होणार आहे याची सुनवाई घेतली पाहिजे आणि त्यामध्ये त्यांनी सिद्ध केलं पाहिजे आणि आम्ही सुद्धा सिद्ध केलं पाहिजे जनतेनं की काय ह्याची गरज नाही म्हणून। आणि याच्या आधारावर कमीत कमी लोकांना तोटा होईल किंवा अजिबातच तोटा कोणाला होणार नाही असा पर्याय काढायचा दिशा हे निर्देश हे त्या राजपत्रामध्ये आहेत आणि त्या राजपत्राच्या प्रमाणे जर गेलो आपण तर शक्तीपीठाचं कारण नाही हेच निष्कर्ष निघतो, दुसरा काही निघू शकत नाही। आणि त्यामध्ये न जाता एक GR काढला, GR हा कॅबिनेट बसून काढतं, जे काही राजपत्र असतं किंवा जे कायदा असतो हा कायदा विधानसभा, विधान परिषदेत किंवा लोकसभा, राज्यसभेमध्ये त्याचा निर्णय घ्यावा लागतो, सगळ्यांचा निर्णय असतो तो। त्यामध्ये सुद्धा दुरुस्त्या असू शकतात, त्यावेळेला सुद्धा घटनात्मक अधिकाराच्या आधारावर लोक त्याला नाही म्हणू शकतात, हे घटनेमधली तरतूद आहे। तेव्हा या सगळ्याचं काही न करता आम्ही करणारच ही जी घोषणा केली जाते आहे, परवा केली, तेव्हा त्या पद्धतीनं जाणं आम्हाला मान्य नाही। आम्ही आत्ताचा लढा जो आहे तो सरकारशी आहे, कलेक्टर वगैरे यांच्याशी बोलण्यात काय अर्थ नाही। त्यांनी ते काय करणार आहेत ते तर काय त्यांच्या हातात नाही आहे। मुख्यमंत्र्यांची जबाबदारी आहे याविषयी लोकांशी चर्चा करणं आणि त्या बाबतीमध्ये लोकांच्या अधिकाराची अंमलबजावणी करणं हे मुख्यमंत्र्यांनी करायला पाहिजे लवकरात लवकर। नाही केलं तर आमचा हा संघर्ष जबरदस्त पद्धतीनं पुन्हा एकदा उभं राहिल्याशिवाय राहणार नाही। कारण लोक का थांबले की कोल्हापूरला असं जाहीर झालं की हे रद्द आहे आणि अशामुळं तेव्हा आता पुन्हा लोक उठणार आणि ते सगळ्या संपूर्ण महाराष्ट्रातले उठणार आणि काही हायवेचे पण उठणार, फक्त शक्तीपीठापुरतं मर्यादित राहणार नाही असा साधारणपणे आत्ताचा सकाळपासूनच्या चर्चेचा मानस आहे। राज्यभरामध्ये सुरू असलेले राष्ट्रीय महामार्ग असतील, राज्य महामार्ग असतील, ह्या सगळ्या महामार्गामध्ये आत्ता आपल्या पश्चिम महाराष्ट्रात असेल किंवा ह्या 12 जिल्ह्यातून जात असलेला हा जो शक्तीपीठ महामार्ग आहे, हा शक्तीपीठ महामार्ग हा मुख्यमंत्र्यांनी आपल्या जे मनगुटीवर त्यांच्या स्वतःच्या ह्याच्यासाठी त्यांना स्वतःचा हा महामार्ग करायचा आहे आणि त्यासाठी हा महामार्ग जो शेतकऱ्यांच्या मुंडीवर लादलेला आहे हा शक्तीपीठ महामार्ग रद्दच झाला पाहिजे ही प्रमुख भूमिका घेऊन, त्याचबरोबर इतर जे महामार्ग आहेत त्या महामार्गामध्ये जिथं भूसंपादन सुरू आहे, जिथं अगदी अत्यल्प मोबदला दिलेला आहे, त्याही महामार्गामध्ये शेतकऱ्याचे जिथं अन्याय झालेला आहे त्या सर्व शेतकऱ्यांना एकत्रित करून ह्या सगळ्या शेतकऱ्यांची चर्चा झाली पाहिजे, एकमेकाचा एक समन्वय झाला पाहिजे। म्हणून आज
सांगली येथे शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यालयामध्ये शेका पक्षाच्या वतीने आज आम्ही एक कार्यशाळा आयोजित केलेली आहे। या कार्यशाळेमध्ये 2 सत्रामध्ये ही चर्चा सुरू आहे। त्यामध्ये पहिल्या सत्रामध्ये मान्यवरांचं आज मार्गदर्शन झालेलं आहे। त्यामध्ये डॉक्टर भारत पाटणकर यांनी सुद्धा विस्तृतपणे मार्गदर्शन केलेलं आहे। त्यांनी हा लढा तळागाळातून कसा उभा करायचा आणि आलेलं हे मानगुटीवरचं भूत कसं उलटून लावायचं याबद्दलचं विस्तृत मार्गदर्शन केलेलं आहे। दुसऱ्या सत्रामध्ये अनेक दिग्गज यामध्ये भूसंपादन कायद्याविषयी मार्गदर्शन करणार आहेत आणि यानंतर जे काही शक्तीपीठ महामार्ग आहे, हा शक्तीपीठ महामार्गामध्ये जे आमचे बाधित शेतकरी आहेत यांनी आता मनोगत व्यक्त केलं। त्यामध्ये मनोगत व्यक्त करत असताना काही शेतकऱ्यांनी असं सांगितलं की जे काय इंग्रजांनी जुलमी सरकारनं शहीद भगतसिंग राजगुरू सुखदेव यांना फासावर लटकवलं, त्याच पद्धतीनं हे सरकार आम्हाला आता फाशी घेण्याची सरकार हे सगळी भूमिका तयारी करत आहे। तर सरकार जर तसं करत असेल तर मात्र आम्हाला शहीद भगतसिंग राजगुरू सुखदेव यांच्या 23 मार्चच्या या दिवशी शहीद दिनादिवशी आम्हाला शेतामध्ये सामुदायिक फाशी घ्यावी लागेल। ही जर सरकारनं शक्तीपीठ महामार्ग नाही रद्द केला तर नसेल तर या सरकारला आम्हाला इथं आलेल्या अधिकाऱ्यांना फासावर लटकावं लागेल, अशा पद्धतीची भूमिका आज शेतकऱ्यांनी घेतलेली आहे। येणाऱ्या काळामध्ये हे काय शेतकरी कामगार पक्षाची जी काय महाविकास आघाडी आहे यामध्ये जी काही महामार्गाची आघाडी आहे, ह्या महामार्गाच्या आघाडीच्या वतीने आम्ही मंत्रालयाच्या समोर एक मोठं आंदोलन करण्याच्या दिशा आज आम्ही सर्वांच्या समोर ठरवणार आहोत।